दादाचं लग्न झालंय, प्रीती बहिणीचं लग्न झालंय. अमो ए बल्लू, बल्लू समजा इसको बल्लू. ठीक आहे मी सांगतो. तर काय आमच्या दादाचं आणि तुझ्या ताईचं लग्न झालेलं आहे, सगळे विधी सुद्धा पार पडलेले आहेत. मग काय? अरे मग एक महत्वाचा विधी राहिलेला आहे ना, ही बेडरूम, हे डेकोरेशनचं सामान आहे, फुलं वगैरे, हा बेड, लग्न इज इक्वल टू काय? हा लग्नाची पहिली रात्र. सगळं हातून सुटत चाललंय माझ्या, पण मी यांची पहिली रात्र साजरी होऊ देणार नाही. कसला लाजलाय गडी. कसला लाजलाय. पण तू मध्ये मध्ये बोलू नको ना, मी एक्सप्लेन करतो. फोकस फोकस फोकस. तर हे डेकोरेशनचं सगळं सामान आहे इकडे. दादा वहिनीची पहिली रात्र आपल्याला स्पेशल करायची, तर हाच प्लॅन आहे. आणि तू रूम मध्ये एकटी बसून काय करणार, म्हणून आम्ही एक असा प्रस्ताव मीच दिला याला की हिला पण आपण इन्क्लूड करूया का, आणि तो त्यांनी मान्य केलेला आहे. अच्छा. तर तू आमची मदत करशील? हो करेन ना, काही काम असेल सांग, मी करेन. हा चला तयारीला लागू. माझ्या डोक्यातनं एक मस्त प्लॅन आहे. हे बघ, आपण आहे ना सगळ्या माळा आहेत ना अशा इथं सोडूया, आणि हा या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्या अशा बेडवर सगळीकडे पसरून, आणि हा ती निशिगंधाची फुलं आहे ना त्याच्या मस्त माळा कर, म्हणजे असं बेडवरून अशा सोडूया. म्हणजे कसं रूम भर असं मस्त सुगंध दरवळेल. आणि मग तिकडे बघा, काय करतोय? प्रीती वहिनी अशी लाजत लाजत हातात दुधाचा ग्लास घेऊन दादापाशी येईल अशी आणि म्हणेल, अहो घ्या ना. आणि आपला दादा एकाच घोटाला बस 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 बस. तुझी गाडी डेकोरेशन सोडून भलतीकडे चालली आहे, तू जरा ब्रेक. तुला कळलं ना? हा, कळलं. हा चल मग आता पटापट माळा करायला घे. हा. हा, हे बघ मी काय म्हंटल, ए पांडुमा बहुतेक एक परडी विसरलेत. घेऊन येतो. आता मी या पाकळ्या बेडवर टाकणार, तू जाणार आहे विराज? ए हे बरं आहे, मी लहान आहे म्हणून दरवेळेला मीच जायचं का? अरे बरं बरं, मी जाते मी जाते. तू 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 बस तू बस. मला लाज वाटत रे, पाहुणे ना ती आपली, तिला कामाला होतं. अरे आता मी जातो, राहू दे. अरे दादा रुलाई क्या पडले. मी जातो. अरे मी नाही, जातो. मी जातो ना, मी अरे लहान मी आहे. जातो अरे म्हटलं एक बरोबर. मिनिट, मी जाते. नको, आम्ही तिघे जातो. चला. अरे काय वेडे आहात का? मग तू पण चल. तू पण चल 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 अरे, चल. ऐक ना, सगळे घेऊन ये. चल, चल, चल. तुला माहिती आहे का नाही, नाही, कुठे आहे ती तेच परिणी? विचारत होते ना. नमस्कार गुरुजी. नमस्कार. काय एवढं तातडीनं बोलवून घेतलं, आणि गुरुजी कसं काय आता इथे? अरे या ना, या बसा बसा तुम्ही पण. स्वराज आणि प्रीतीचं लग्न झालं तर त्याच्यानंतर सत्यनारायण करायचं ना, आणि आपल्या घरच्या प्रथेप्रमाणे आपण आपल्या कुलदेवतेची पूजा करायचीच आहे, पण सत्यनारायणही करायचं आहे. म्हणून गुरुजींना बोलून घेतलं की उद्या पूजा करायची तर काय काय सामान लागणार आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं एकदा कळतील ना आपल्याला, म्हणून. ताई माफ करा, पण सत्यनारायणची पूजा होऊ शकत नाही. का नाही, कुलदैवतेची पूजा ही आमच्या घरची प्रथा आहे, पण सत्यनारायण करायला लागेल असं तुम्हीच म्हणाला होतात ना. मग आता का नाही म्हणताय? म्हणजे मला अर्थ नाही कळला तुमच्या नाही म्हणण्याचा. अहो ताई, उद्या फक्त पूजा होऊ शकणार नाही असं मला म्हणायचं होतं. मुहूर्त नाहीये, म्हणून परवा आपण नक्की करू पूजा. बरोबर. हो, पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत सत्यनारायणची पूजा होत नाही तोपर्यंत नवरा नवरीने एकत्र राहणं टाळायचं आहे. एवढी
सगळी डेकोरेशनची तयारी केली आहे, त्याचं काय करायचं? ठीक आहे ना दादा, आपण या दोघांची वेगवेगळी रूम सजवूया ना. तू दादाची वेगळी रूम, वहिनीची वेगळी रूम, ते दोघं वेगवेगळे झोपणार, मग काय उपयोग त्या फुलांचा? अरे मग काय झालं, तू फुलांचाही विचार कर ना. ती फुलं एवढी फुललेली आहेत, त्यांनाही काहीतरी वाटत असेल ना की आपण कुठल्या तरी डेकोरेशन मध्ये सामील व्हावं. मग त्यांना वाईट नाही काय वाटणार ते वेस्ट गेले तर? अरे मुन्नू, हा? ठीक आहे, मी बघतो. एक ऑटर कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी विघ्न येतातच आहे. मला माहितीये काय करायचंय. काय? तू पुढे बघ. चला, सुंठी वाचून खोकला गेला. मला तर यांची पहिली रात्र साजरी करू द्यायचीच नव्हती. आता योगायोगाने का असेना, पण माझं काम झालं. आता जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत प्रीती आणि स्वराज एकत्र रूम मध्ये राहणार नाहीत. आणि तुझे हे जे काय प्रयत्न चालू आहेत ना ते प्लीज थांबव, कारण तुला माफ करणं खरंच खूप कठीण आहे. सर, मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. मला माफ करा. मला माझी चूक समजली आहे. आय एम रिअली सॉरी सर. विराज सर मेसेज बघून पण रिप्लाय का करत नाहीये? मला वाटतंय खूप चिडलेत माझ्यावर. त्यांनी माझ्यावरचा राग काढायला तिकडे ज्योतिताईला सांगितलं तर माझं काही खरं नाही. मग तुला खूप हाऊस होती ना, सर मला शिक्षा करा, सर मला शिस्त लावा. पण तुला शिस्त म्हणजे काय हे मी शिकवणार, म्हणजे शिकवणारच. कीर्ती, काय ग, कसला विचार करतेस? सगळं ठीक आहे ना बाळा? हो ग, सगळं ठीकच आहे. मी एकदम फॅन्टॅस्टिक आहे. अगं ताईच्या लग्नामुळे खूप सुट्ट्या झाल्या ना माझ्या. तर कॉलेजला काय झालं, कसं झालं काहीच माहिती नाही अभ्यासाचं. तर ते मी फ्रेंड्स कडून अपडेट्स घेतेय. खरं बोलतेस ना तू? बापरे, आईला संशय आलाय की काय? चुकून जरी विराज सर आमच्या कॉलेजमध्ये शिकवतात आणि त्यांच्याशी मी खोटं बोलले हे जर आईला कळलं ना तर. कीर्ती, अगं काय विचारते मी, नक्की मैत्रिणीशीच बोलत होतीस ना? अगं म्हणजे काय, हा काय प्रश्न आहे? वाजलेत बघ किती. इतक्या लेट मी दुसरं कोणाशी बोलणार? अगं मैत्रिणीशीच बोलतेय मी. म्हणाल ना तुला की कॉलेज चुकलं तर अभ्यास सगळे अपडेट घ्यायला लागणार ना. अगं आणि बघ ना, मी मेसेज पण केला तिला पण रिप्लायच देत नाहीये, म्हणून थोडंसं अस्वस्थ आहे, बाकी काय नाही. हो का? मला बघू दे नक्की कुठल्या मैत्रिणीशी बोलतेस ते. आई, अगं काही गरज नाहीये फोन चेक करायची. म्हणाल ना तुला मी कॉलेजला सुट्ट्या झाल्यात तर मी अभ्यासाबद्दलच विचारतेय. आणि तू प्लीज माझ्यामध्ये पडू नकोस. मी अभ्यासाचंच विचारते. अगं तुला स्वतःच्या मुलीवर इतका पण विश्वास नाहीये का? काय फोन वगैरे चेक करतेस ग सारखी? कीर्ती,